नमस्कार, मी अनिताच किचन अँड गार्डनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करते। सर्वप्रथम आपल्या सर्वांना श्रीरामनवमीच्या खूप खूप शुभेच्छा। तर आपण आज आलेलो आहोत पुण्यातील महाळुंगे या गावामध्ये। तर या महाळुंगे गावामध्ये श्रीराम प्रभूंचं सुंदर असं मंदिर आहे आणि या ठिकाणी आज श्रीराम जन्मोत्सव सोहळा साजरा होत आहे। तर आपण देखील या सोहळ्यामध्ये आपण सामील होणार आहोत आणि आनंद घेणार आहोत श्रीरामांच्या जन्मोत्सवाचा। तर मग आपण सुद्धा सहभागी व्हा आणि मंदिरमध्ये आपण जाऊया, सोहळ्याचा आनंद घेऊया। श्रीराम जय राम जय जय राम। किती सुंदर गाणं ते मला आवडतं। आता गाणं राम जन्मला ग सखे राम जन्मला, राम जन्मला ग सखे राम जन्मला। श्रीराम प्रभूंच्या दर्शनासाठी आपण आता मंदिरमध्ये आलेलो आहोत आणि मंदिरमध्ये आपण आता दर्शन घेतलेलं आहे श्रीराम प्रभूंचं, सीतामातेचं। जय श्रीराम। आणि ते पाळणा सजून ठेवलेला आहे, त्याचंही दर्शन आपण आता घेतलेलं आहे। थोड्याच वेळामध्ये जन्मोत्सव सोहळा सुरू होणार आहे। तर इथे गणपतीचं देखील मंदिर आहे, गणपतीची मूर्ती आहे, गणपती बाप्पाचं देखील दर्शन घेऊया। साईबाबांची देखील मूर्ती आहे, साईबाबांचं, स्वामींची मूर्ती आहे, त्यांचं देखील दर्शन घेऊया। आणि आता जन्मोत्सव सोहळ्यासाठी आता फुलं वाटली जात आहेत आणि जन्मोत्सव सोहळा आता सुरू झालेला आहे।
सर्वांचं या ठिकाणी आभार व्यक्त करतो। आणि खरं तर आभार व्यक्त करत असताना या ठिकाणी गेल्या 7-8 दिवसापूर्वी आपल्या येथील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक सन्माननीय नंदकुमार गादेवार साहेब हे या ठिकाणी आले आणि त्यांनी सांगितलं की श्रीरामनवमीच्या दिवशी आपण या ठिकाणी अन्नदान देऊ। तेव्हा हा कार्यक्रम संपल्यानंतर या ठिकाणी अन्नदानाचा कार्यक्रम त्यांच्या वतीनं होणार आहे। आणि अजून एक त्यामध्ये भरीव गोष्ट म्हणजे ही सर्व मंदिरं गुरुचार्य असलेली मंदिरं या मंदिरांचे सर्व दरवाजे नव्याने बनवायचे आहेत। आणि आम्ही गादेवार साहेबांकडे खरं तर विषय काढला आणि गादेवार साहेबांनी सांगितलं की त्या दरवाजा लागणारे जे दरवाजे आहेत त्याची जी लाकडं त्यासाठी एक सुंदर चांगल्या पद्धतीचं लाकूड आवश्यक असतं। आणि गादेवार साहेबांनी सांगितलं की मी चंद्रपूरवरून स्पेशल ती सागवानी लाकूड मागू। आणि मला वाटतं गादेवार साहेबांनी त्याची माहिती दिली की अयोध्या येथे जे दरवाजे बनवले गेले आहेत याचं लाकूड देखील चंद्रपूरवरूनच त्या ठिकाणी गेलेलं आहे आणि तेच लाकूड आपल्या मंदिराला गादेवार साहेबांच्या मदतीनं मिळणार आहे। तर मग दर्शनाचा लाभ सगळ्यांनी घेतलेलाच आहे आणि आता आम्ही घरी निघालेलो आहोत। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, नवीन चॅनलवर असाल तर सबस्क्राईब करा। सर्वांना जय श्रीराम।